आमदार आज समस्त बारामती मुस्लिम समाजाच्या वतीने गोवंश हत्या व गो तस्करी व अवैध गो व्यवसाय याच्या निषेधार्थ आज समस्त बारामती मुस्लिम समाज बांधव एकवटलेला आहे। आमची प्रमुख अशी मागणी आहे की जो आमचा बहुसंख्य हिंदू बांधव आहे त्या हिंदू बांधवांनी ची श्रद्धास्थान आस्था ही गोमातेमध्ये आहे आणि राज्य शासनाने गो हत्येबंदीचा कायदा लागू केलेला आहे। त्या कायद्याची पुरेपूर अंमलबजावणी होऊन गो हत्या गो तस्करी त्वरित थांबवण्यात यावी व या गो तस्करीसाठी जे काही तथाकथित गोरक्षक सामाजिक तेढ निर्माण करण्याच्या हेतूने जमाव एकत्र करून मॉब लिंचिंग करून गाड्या अडवून समाजातल्या विविध घटकाला त्रास देण्याचं काम करत आहे त्याचा सुद्धा संविधानिक मार्गाने कायदेशीर मार्गाने बंदोबस्त व्हावा यासाठी समस्त मुस्लिम समाज बांधव इथं एकत्रित झालेला आहे। आमच्या प्रमुख मागण्या आहेत की गो हत्या थांबावी, गायीला राष्ट्रीय पक्षी घोषित करावे, प्रत्येक गायीला पाळण्यासाठी शेतकऱ्याला पर दिवसाला 500 रुपये अनुदान द्यावे, गोशाळेला शासकीय अनुदान मिळावे, गो संरक्षणासाठी व तसेच तिचं पुनर्वसन व तिची वैद्यकीय सुविधासाठी शासनाने मदत करून तिच्या अंत्यविधीपर्यंतचा सगळा खर्च महाराष्ट्र शासनाने उचलावा ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत। बारामती शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीतील आणि आजूबाजूचा पूर्ण मुस्लिम समाज त्यांचे जे नेते आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत ते सर्वांनी तरी एक सर्व मुख्याने त्यांची मीटिंग घेऊन त्या मीटिंगमध्ये त्यांनी निर्णय घेतला की गो हत्या बंदीचा कायदा जो महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे आणि भारत सरकारने सुद्धा कायदा तो तयार केलेला आहे तर त्याला सुद्धा आमचं अनुमोदन आहे आणि या कायद्याप्रमाणे जे कायद्यात तरतुदी आहेत की गो हत्या रोखण्यासाठी जे काय आवश्यक पावलं जे उचलण्यात आहेत त्यांनी उचललेली आहेत ते म्हणतं स्वतःहून त्यांनी पुढाकार घेतलेला आहे की यापुढे त्यांच्याच समाजापैकी किंवा अन्य कोणत्याही समाजाने गायीचं हे गायीचा एक देवता या नात्याने त्याचं कायद्यात सांगितल्याप्रमाणे त्याचा आपण रिस्पेक्ट करायचा आहे आणि त्याचं त्याची हत्या ही रोखली पाहिजे त्या दृष्टीने तो कायदा पूर्णपणे अंमलात आणण्यासाठी आणि त्याची बजावणी होण्यासाठी जी काय पोलिसांना पोलीस दलाला जी काही मदत लागणार आहे ते स्वतः मदत करणार आहेत आणि समाजामध्ये समुपदेशन देखील ते करणार आहे। इतर समाजातील काही लोकांना सुद्धा ते समुपदेशन की कुठेही गाय खाण्यासाठी तिची कत्तल होऊ नये यासाठी स्वतः ते प्रयत्न करणार आहेत आणि आवश्यक वाटेल तर ते कारवाईसाठी स्वतःहून ते पुढाकार घेऊन पोलिसांना ज्या ठिकाणी गायी आहेत किंवा काही जण बातमी मिळाली तर स्वतःहून पुढाकार घेऊन स्वतः ते बातमी देऊन त्या गायी त्या ताब्यात घेण्यासाठी आणि त्याचं रक्षण करण्यासाठी गोशाळेत जमा करण्यासाठी ते स्वतः पुढाकार घेणार आहेत। एक खूप चांगलं पाऊल त्यांनी उचललेलं आहे। त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो सर्व समाजाचं। त्यांनी आता दोन दिवसामध्ये आता आपली ईद आहे, बकरी ईद आहे, त्या धर्तीवर त्यांनी त्या अनुषंगाने त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन हा स्वतः चांगला निर्णय घेतलेला आहे। तर हा एक चांगला निर्णय त्यांनी घेतलेला आहे। असाच निर्णय सर्वांनी जर घेतला तर समाजामधील जे काय जो वैचारिक मतभेद आहेत ते 100% जे काय आहेत वैचारिक मतभेद ते 100% दूर होण्यास हे मदत होणार आहे। समाजासाठी कुठेही मतभेद होऊन कुणामध्ये वैचारिक वैमनस्य निर्माण होऊ नये यासाठी हे खूप मोठं चांगलं पाऊल आहे आणि असाच भाईचारा आपल्या समाजामध्ये राहून कुठेही बारामती किंवा बारामतीच्या आसपास कुठंसुद्धा बाजूच्या ह्याच्यामध्ये कुठे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी स्वतः त्यांनी पुढाकार घेतला आहे। त्यामुळे सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि जसं त्यांनी आज स्वतःहून आज सर्व समाजाच्या नेत्यांनी तसेच जे रिपोर्टर्स आहेत त्याच्यामध्ये समाजातील सर्वांनीच त्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि त्यांनी जसं निवेदन दिले त्या निवेदनाप्रमाणे त्यांनी आम्हाला सहकार्य करावं हीच त्यांना सर्वांना विनंती राहील आमची।